कामाची माणसं आहे, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आमच्यावर आरोप झाले, बिनबुडाचे झाले, आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आज जड धाकट दिवसा ढवळ्या लुटारूंची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. उलट आपलं उत्पन्न दरवर्षी वाढतं, कारण इमारती होत आहेत. तुम्ही बघा, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं असणारे टॉवर आणि आता झालेल्या सोसायट्या ह्या बघितल्या तर पत्रकार मित्रांनो, काही काही सोसायट्या 40,000 लोक तिथं राहतात, त्यांचा टॅक्स येतो आम्हाला. मी आज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु 2-3 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही याच्यावर काय उपाय करणार तेही मी सांगणार आहे. मी नुसती टीका करणार नाही, मी माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आज ह्याचं आपल्या महानगरपालिकेचं वजवाटोळ करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे. परंतु ते पुन्हा आपल्याला पूर्वत करण्याच्या करता काय आमचा कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या प्रेसला सांगणार आहे. पर्यावरणाचं तर मित्रांनो यांना गाडीचं घेणं देणं नाहीये. मला तुम्ही सांगा, आमच्या काळात आम्ही वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन याला प्राधान्य द्यायचो. मी कित्येकदा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा, गाडीत जाताना झाडं चुकलेले असेल तर मी आयुक्ताला फोन करायचो, काय झालं. शेवटी आपण आपलं स्वतःच म्हणून जे काही आपलेपणाने काम करतो तसं काम प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी कुणी प्रयत्न करताय का? आज नदीचं काय प्रदूषण चाललेलं, आज नदीमध्ये कसा राडारोडा टाकला जातोय, महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कसा पुजवारा उडालेला आहे, ज्या पद्धतीनं करवाढ केली त्या पद्धतीनं सुविधा दिल्यात का नाही दिल्यात, शहराच्या विकासावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं माझं आव्हान आहे. किंवा शहराचा विकास मी केला नाही, त्यात माझं योगदान नाही, ही हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी सांगावं. या शहराला आम्ही जीव लावला, या विभागाचा प्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली. मी काही महिने होतो, 6 महिने होतो, पण तरी देखील त्याच्यानंतर सतत माझ्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवडला कसं आपल्याला झुकतं माप देता येईल हा प्रयत्न केला. या शहरातील विकासकांनी एक माझी ओळख कामाचा माणूस म्हणून केलेली आहे. अशा पद्धतीनं पण आपण पाहू शकता. कधीही माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमच्या 25 वर्षाच्या, माझ्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही पत्रकार मित्रांनी पण आम्हाला सांगितलं की दादा इथं कुठंतरी गडबड होते, तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचो, हे असं चालणार नाही. आम्ही आमच्या आयुक्तांना बोलवायचो, त्यांनाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायचो, कारण हे शहर आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी होतं. त्या गोष्टी पण आपण या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली, काही अनुभवी लोकांना संधी दिली आहे. आम्ही त्याच्यामध्ये आता प्रचाराची यंत्रणा सगळ्या काही गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीनं राबवणार आहेत. आम्हाला कुठेही आचारसंहितेचा भंग करायचा नाही. मित्रांनो, एक माझी बहिणी सकाळी मला भेटायला आली होती. ते म्हणले, दादा एका प्रभागात एका मुलाचा अर्ज होता, अक्षरशः सिनेस्टाईल त्याचा पाठलाग केला, त्याला पकडला, त्याला काही लोकांनी गाडीत घातला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे ही आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्याही बद्दल त्या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे. जर राजकीय बरदास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येतील. ही पण गोष्ट तुम्ही बघा. 25 वर्षात गाड्या फोडणं, म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं. आता गाड्या फोडणं, ते काय कोयता घ्याय, ते काय स्कूटर जाळणं, अशी दहशत निर्माण करणारी काही लोक नाही, मुलं की ते असतात 18 वर्षाच्या आतले आणि त्यांच्यावर काही गुन्हे म्हणजे कलम लावायचे म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या. अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, माझी आपल्याला सगळ्यांना हेही सांगणं आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही माध्यमातून नव्या आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांची सुरक्षा अतिशय गंभीर असा महत्वाचा विषय आहे. शहराच्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही एवढे प्रशस्त रस्ते त्या काळामध्ये बनवले, त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे जाताना 10 मिनिटं लागत होती, आता 1-1 तास लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आम्ही काही नवीन उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या पण मी तुम्हाला पुढच्या सांगेन. आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे. शहरातील अल्पसंख्याक उमेदवाराला दमदाची पैशाचा आम्ही टाकून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे. अशाही बातम्या येत आहेत. लोकशाही दादागिरी
खपवून घेतली जाणार नाही. जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. पवना नदी, इंद्रायणी नदी, मुळा नदी या 3 प्रमुख नद्यांच्या मध्ये आपली ही उद्योग नगरी बसलेली आहे. त्या नद्यांचा जाणाऱ्या सांडपाण्याचा कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नदी पात्रात सोडता, त्या न केल्यामुळं ते त्याच्यावर सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळं कामाचे पैसे उकळले जातात. काही अधिकारी दबावाला आमिषाला बळी पडतात. अशा दुर्दैवी घटना इथं चाललेल्या आहेत. जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार, उदरवाढीच्या कारवाईत लघुउद्योग उद्ध्वस्त झालेला आहे. कित्येक लघुउद्योग मी पण सुधारणा केल्या, पण आम्ही कुणाला वारंवार सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आज इथं आपल्याला काही ठिकाणी हॉकर झोन करावे लागतील, ते मी पुढच्या वेळेस सांगेन. प्राणी संग्रहालयात ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरल्या जातात. स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये देखील गडबडी आहे. सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा, त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, एजी इन्फ्रा प्रोजेक्ट या 2 ठेकेदारांच्या विरोधात 23 जुलै 2021 ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय. शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे 2 भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली 45 कोटी 92 लाख रुपये या कामात भ्रष्टाचाराचं पुरण बनवलेलं आहे. मोबाईल टॉवर घोटाळा, टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचे संगमन करून पैसे लाटले जातात. कुत्र्याचं नसबंदीचं सांगितलं, अर्बन सीटचं सांगितलं. त्याच्यामध्ये 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी पुढे बघितली नव्हती. टेनको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निमित्त. पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही बचत राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळकळ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. जनतेने माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे, तरुण वर्गाला, मध्यमवर्गीयांना, वडीलधाऱ्यांना, सर्व क्षेत्रातल्या, की तुम्ही आम्हाला साथ द्या. आज मी या निमित्तानं सिकरीचा पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे. माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे. या शहराबद्दल मला आत्मीयता आहे. या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते. आता लोक येतील जातील, पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय. आणि त्याच्यात 92 ते 2017 तुम्ही जशी साथ दिली, त्याच्यात कुठं काही त्रुटी राहिल्या असतील तर ते मी दुरुस्त करेन. कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहराने मी त्यावेळेस कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा 91ला दिलेला होता. मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे.